हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलेलं आहे. काय घडतंय जाणून घेऊया. मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण. मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवारांचं ट्विट. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच होईल. एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यात गैर काही नाही. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. आनंदाची गोष्ट आहे. मला वाटतं कोणत्या तरी एका मुद्द्यावर ते एकत्र येतात, चांगली गोष्ट आहे. काही म्हणजे गैर काय नाही त्यात. संजय राऊतांचे ट्विट रोहिणी खडसेंकडून रिट्विट. ट्विट बघून महाराष्ट्र द्रोहींचा जळफळाट झाला असेल. कुटुंब एकत्र येत असेल तर स्वागतच. रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू असलेलं राजकारण भाजप हाणून पाडणार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार. सूत्रांची माहिती. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसाला बळ मिळेल. पुढचं पाऊल सकारात्मक असेल अशी अपेक्षा. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावरून उद्धव ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांचं वक्तव्य. चांगली गोष्ट आहे की तारखेवरनं वेळेवरनं तरी आत्ताच्या घडीला एकत्र आलेले आहेत आणि त्यापुढे वेळोवेळी अशी सहकार्य आणि त्यांचं पाठबळ आणि मनोमिलन होईल असं मला वाटतं. दोन्ही पक्षांचं मनोमिलन भाजपला रुचलेलं नाही. सुषमा अंधारे यांचा दावा. तर ठाकरे बंधू एकत्र यावे ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा. अंबादास दानवे यांचं वक्तव्य. राजकारणात उद्या काय होईल, कुणाची युती होईल सांगता येत नाही. राज उद्धव ठाकरेंच्या मोर्चावरून छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. मातृभाषेवर घाला घातल्यानं एकत्र येतोय. हा एकत्रितपणा कायम राहील. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचा दावा. आणि पहिल्या दिवसापासून आम्ही तेच सांगत होतो की राजसाहेब आणि आपण एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे. हा आमचा पहिल्या दिवसापासूनचा प्रयत्न होता. ह्या गोष्टीसाठी त्या एकत्र आले. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनेल. उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचं वक्तव्य. उत्तर भारतीय सेना 227 जागांवर निवडणूक लढवणार असंही केलं स्पष्ट. तसंच मुंबईत 1 कोटी उत्तर भारतीय आहेत. मराठी समाज 5 पक्षांमध्ये विभागल्याचंही वक्तव्य. समझ लीजिए कि मराठी समाज जो है वो बटा है 5 पार्टियों में. हम हमारे उत्तर भारतीय प्रत्याशी को अगर खड़ा करते हैं, चुनाव लड़ाते हैं और उनको वोट देते हैं, आप पकड़ लीजिए 30%, 10 में से अगर 3 लोग भी वोट देते हैं, आपका महानगर पालिका का मेयर होगा.